स्टुडंट्स, वेलकम टू द ॲटॉमिक फिजिक्स सिरीज. तर ॲटॉमिक फिजिक्सच्या या सिरीजचं हे आहे लेक्चर नंबर 16. लास्ट लेक्चर नंबर 15 पासून आपण मॉलिक्युलर फिजिक्सचा जो पोर्शन आहे तो स्टार्ट केला आहे. या मॉलिक्युलर फिजिक्सच्या या पोर्शन्स मध्ये आज आपण स्टार्ट करणार आहोत नवीन स्पेक्ट्रा, म्हणजे मॉलिक्युलर स्पेक्ट्रा मधला पहिला इम्पॉर्टंट टॉपिक, तो म्हणजे रोटेशनल स्पेक्ट्रा. ओके, हेडिंग टाकायचं आहे रोटेशनल स्पेक्ट्रा. हेडिंग काय टाकायचं आहे? रोटेशनल स्पेक्ट्रा. आता हा रोटेशनल स्पेक्ट्रा समजून घेण्या अगोदर आपण काय करू, थोडंसं डायग्रामॅटिक फॉर्मॅटमध्ये डायटॉमिक मॉलिक्युलचं स्ट्रक्चर समजून घेऊया. त्यानंतर त्याचं रोटेशन कशा पद्धतीनं होतं, त्या रोटेशन कसं होतं याच्यावर सुद्धा, डायटॉमिक मॉलिक्युलच्या रोटेशन्सवर सुद्धा त्याचे काही टाइप्स पडतात, जसं सिमेट्रिक टॉप व सिमेट्रिक टॉप, त्यांना काय म्हणतात आपण ती सुद्धा बघूया. ओके, तर बघा, सपोज करू आपण डायटॉमिक मॉलिक्युल मध्ये हा एक ॲटम आहे आणि हा दुसरा ॲटम आहे. ओके, हा या पहिल्या ॲटमचं सेंटर आहे, हा दुसऱ्या ॲटमचं सेंटर आहे, आणि ही जी आहे ही लाईन आहे जी या दोन्ही ॲटमच्या सेंटरला काय करते, जॉईन करत आहे. ओके, सपोज करू आपण पहिला ॲटम आहे ज्याचा मास आहे M1, सेकंड ॲटम आहे ज्याचा मास आहे M2. आता तुम्हाला म्हणजे प्रश्न पडायला पाहिजे की याचा मास M1 आणि याचा मास M2 का घेतलं, का वेगवेगळं घेतलं असं. याच्यासाठी मग रिझन आहे पर्टिक्युलर. काय कारण रोटेशनल स्पेक्ट्रा कुठले मॉलिक्युल दाखवतात, जे हेट्रोन्यूक्लियर आहे. ओके, आता मॉलिक्युल जर हेट्रोन्यूक्लियर आहे, सो हेट्रोन्यूक्लियर असण्यासाठी एक ॲटम वेगळा न्यूक्लियर, म्हणजे एक ॲटम हा वेगळा आणि दुसरा ॲटम वेगळा असणं, आणि ते वेगवेगळे ॲटम असण्यासाठी त्यांचे मासेस सुद्धा वेगवेगळे असणं काय मस्ट आहे. सो पहिल्या ॲटमचा मास आहे M1, दुसऱ्या ॲटमचा मास आहे M2. आणि सपोज करू आपण हा जो दिसतोय सेंटरला C, हा काय आहे, तर दोन्ही ॲटम्सच्या सेंटरला जॉईन करणाऱ्या जी लाईन आहे इमॅजिनरी, त्या लाईनचा काय सेंटर पॉइंट आहे. आणि त्या सेंटर पॉइंट पासून काय केलेलं आपण एक परपेंडिक्युलर टाकलेला आहे, असा. हा जो आहे हा काय सेंटर आहे, ज्याला आपण C म्हणू, किंवा या C लाच काय म्हणू इकडे, CM. CM स्टँड्स फॉर सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास हा काय आहे, सेंटर ऑफ मास आहे. या दोन न्यूक्लियस, दोन्ही ॲटमचे जे सेंटर्स आहेत, त्या सेंटर्स मधले जे डिस्टन्स आहे, हे पर्टिक्युलर डिस्टन्स, त्या डिस्टन्सला काय म्हणतो आपण, बॉन्ड लेंथ. हे जे डिस्टन्स दिसते याला आपण आर डिनोट करू. हे आर काय रिप्रेझेंट करत आहे, बॉन्ड लेंथ. बॉन्ड लेंथ. ओके, हा पहिला आयटम ज्याचा मास M1, दुसरा आयटम ज्याचा मास M2, दोन्ही आयटमला जॉईन करणारी जी लाईन आहे, त्याला सेंटरला आपण एक C पॉईंट घेतला, जो काय सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मासची डेफिनेशन तुम्ही मेकॅनिक्स मध्ये, क्लासिकल मेकॅनिक्स मध्ये डिस्कस केलेली असेल. आणि हा जो आहे, ही लाईन जी जॉईन करते त्यांना, यालाच काय म्हणतो असतो आपण, इंटर ॲटोमिक ऍक्सिस. इंटर ॲटोमिक ऍक्सिस. इंटर ॲटोमिक ऍक्सिस म्हणजे काय, तर डायॲटोमिक मॉलिक्युलच्या दोन्ही सेंटरच्या न्यूक्लियसला जॉईन करणाऱ्या लाईनचा जो ऍक्सिस आहे, तो इंटर ॲटोमिक ऍक्सिस. सपोज करू आपण हा जो दिसतोय, जो सेंटर ऑफ मास मधून पास होतोय, आणि ह्या दोन्ही ॲटमला, दोन्ही ॲटमच्या सेंटर मधून पास होणाऱ्या लाईनला परपेंडिक्युलर हा आहे झेड ऍक्सिस. ओके, मग हा जो ॲटम आहे, हा ॲटमला काय, ही जो डायॲटोमिक मॉलिक्युल आहे, या डायॲटोमिक मॉलिक्युलला आपण काय करू, सपोज करू की या ॲटमचा सेंटर पासून इथपर्यंत डिस्टन्स आहे, हे आहे एक्स. ऑब्विसली इथून इथपर्यंत जर आर असल्यानंतर ही जी डिस्टन्स असणार आहे, काय असणार आहे, आर मायनस एक्स. ओके, एवढं डिस्टन्स आहे, हे आहे एक्स. आणि हे जे आहे इथून इथपर्यंतच एक काय डिस्टन्स आहे, आर मायनस एक्स. का, कारण टोटल जर का आर आहे, ज्या अर्थी एक्स आहे त्या अर्थी काय असलं पाहिजे, आर मायनस एक्स. मग हा जो मॉलिक्युल आहे डायटोमिक मॉलिक्युल, हा पण काय करायचा, अशा पद्धतीनं रोटेट करायचा या ऍक्सिस भोवती विथ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. विथ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगाने काय करायचा, रोटेट करायचा. म्हणजे याला कसं रोटेट करतो आपण, हा अशा पद्धतीने रोटेट होईल की हा इकडे याचं रोटेशन राहील, आणि सिमिलर ऍट द सेम टाइम हा M2 मॉलिक्युल काय होईल, अशा पद्धतीने रोटेट होईल. त्याचं रोटेशन कसं होईल, अशा पद्धतीने हा काय करेल, हा जो सेंटर ऑफ मास मधून पास होणारा ऍक्सिस आहे, ऍक्सिस भोवती डायटोमिक मॉलिक्युल रोटेट करत असेल. आता 2 डायमेन्शन प्लेनवर ही डायग्राम एक्सप्लेन करणं म्हणजे तशी कठीण आहे, बट समजण्याचा तुम्ही प्रयत्न करा. ओके, आणि इथे मस्ट आहे की M1 आणि M2 ही दोन्ही मासेस काय असले पाहिजेत, अनइक्वल असले पाहिजेत. कशासाठी, हेट्रोन्यूक्लिअर मॉलिक्युलसाठी. ओके, आणि हे मासेस ऑलवेज अनइक्वल असतातच. मग मेकॅनिक्स मध्ये तुम्ही हेही शिकलेले असाल, काय एक रिड्यूस मासचा कन्सेप्ट असतो. जर दोन मास पार्टिकल्स जर एका पर्टिक्युलर प्रॉब्लेम मध्ये इन्व्हॉल्व झालेले असतील, तर तिथे रिड्यूस मास यूज करतो. रिड्यूस मास काय असतं, तर पहिल्या ॲटमचं मास, दुसऱ्या ॲटमचं मास डिवायडेड बाय दोन्ही ॲटमच्या मासेसची ऍडिशन. हे जे आहे हे काय आहे, तुमचं रिड्यूस मास आहे. रिड्यूस्ड मास ऑफ
डायटोमिक मॉलिक्यूल. डायटोमिक मॉलिक्यूलचं काय आहे? रिड्यूस मास. डायटोमिक मॉलिक्यूल. ओके, डायटोमिक मॉलिक्यूल. मग आता सपोज करू आपण परत या रोटेशनकडे येऊया. सपोज करू हा जो आहे हा आहे तुमचा एक्स ऍक्सिस. या सेंटर ऑफ मास पासून आणि आउट ऑफ द बोर्ड हा जो तुम्हाला मोबाईलची स्क्रीन दिसते या स्क्रीन पासून इथून बाहेर येणारा जो असेल ज्याला आपण असं डॉटने डिनोट करू, हा आहे तुमचा वाय ऍक्सिस आणि हा जो दिसतोय हा उभा आहे झेड ऍक्सिस. असे 3 ऍक्सिस आहे. तर मग आय एक्स एक्स, आय एक्स एक्स, आय वाय वाय आणि आय झेड झेड. आता हे तिन्ही काय रिप्रेझेंट करतात? हे तिन्ही रिप्रेझेंट करतात प्रिन्सिपल प्रिन्सिपल ऍक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे डायटोमिक मॉलिक्यूलला तुम्ही किती ऍक्सिसच्या अलॉंग रोटेट करू शकता? तर एक तर एक्स एक्स ऍक्सिस भोवती, एक्स एक्स ऍक्सिस म्हणजे एक तर ऍक्सिस तुमचा हा असा पास झालेला असेल, याच्या भोवती तुम्ही त्याला अशा पद्धतीने रोटेट करू शकता. एक वाय ऍक्सिस भोवती अशा पद्धतीने, झेड ऍक्सिस भोवती त्याचं रोटेशन परत ऍक्सिस झेड ऍक्सिस भोवती असं होईल. वाय ऍक्सिस भोवती, आता वाय ऍक्सिस याच्यावर 2D डायमेन्शन मध्ये काढणं पॉसिबल नाहीये, बट तुम्ही त्याला इमॅजिन करू शकता की वाय ऍक्सिस भोवती रोटेशन कसं असेल. मग हे जे 3 आहेत एक्स एक्स, वाय वाय आणि झेड झेड, हे 3 काय आहेत? तर डायटोमिक मॉलिक्यूलच्या रोटेटिंग स्टेट मधले तिन्ही प्रिन्सिपल ऍक्सिस आहेत. मग यामध्ये पहिली केस, जर एक्स एक्स, वाय वाय आणि झेड झेड तीन ऍक्सिस भोवती जर का आपण या डायटोमिक मॉलिक्यूलचं रोटेशन घेतलं आणि मुवमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू एक्स ऍक्सिस भोवती असणाऱ्या, वाय ऍक्सिस भोवती असणाऱ्या आणि झेड ऍक्सिस भोवती असणाऱ्या डायटोमिक मॉलिक्यूलच्या मुवमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू जर का इक्वल आली, तर त्या टाईपच्या डायटोमिक मॉलिक्यूलला काय म्हणायचं? स्पेरिकल टॉप. काय म्हणायचं? स्पेरिकल टॉप डायटोमिक मॉलिक्यूल. सो इथे शॉर्ट फॉर्म मध्ये मोलस लिहिते. ओके, पहिली केस, जर तिने प्रिन्सिपल ऍक्सिसच्या अलॉंग जर मुवमेंट ऑफ इनर्शिया रोटेटिंग स्टेट मध्ये डायटोमिक मॉलिक्यूलचा सेम असेल तर तो काय असतो? स्पेरिकल टॉप असतो. दुसरी कंडिशन, सपोज करू एक्स एक्स ऍक्सिस भोवती, वाय वाय ऍक्सिस भोवती आणि झेड झेड ऍक्सिस भोवती मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण कॅल्क्युलेट केले आणि तुम्हाला असं दिसलंय की एक्स ऍक्सिस भोवती येणारा मुवमेंट ऑफ इनर्शिया, वाय वाय ऍक्सिस भोवती येणारा मुवमेंट ऑफ इनर्शिया आणि झेड झेड तिन्ही ऍक्सिस भोवती येणारी मुवमेंट ऑफ इनर्शिया डायटोमिक मॉलिक्यूलच्या रोटेटिंग स्टेटमध्ये तिन्हीच्या तिन्ही अनइक्वल आहेत. तर या मॉलिक्यूलला काय म्हणायचं? असिमेट्रिक टॉप. असिमेट्रिक टॉप डायटोमिक मॉलिक्यूल. आणि तिसरी कंडिशन उरते की ज्या कंडिशन मध्ये कुठल्याही दोन ऍक्सिस ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शियाच्या व्हॅल्यू दोन ऍक्सिसच्या इक्वल असतात आणि तिसऱ्या ऍक्सिसच्या अनइक्वल असतात, तर त्याला काय म्हणायचं? सिमेट्रिक टॉप. काय म्हणायचं? सिमेट्रिक टॉप डायटोमिक मॉलिक्यूल. लास्ट इयर सेट 2020 मध्ये या पॉइंटशी असोसिएटेड क्वेश्चन आला होता. सो यावेळेसही यावर क्वेश्चन यायचे चान्स आहे. सो तुम्हाला इथे सिमेट्रिक असिमेट्रिक आणि स्पेरिकल टॉप एक्सप्लेन करण्यासाठीच फक्त हा होल कन्सेप्ट काय केला होता इथे घेतलेला होता. ओके, तर बघा आता येऊया आपण त्या आपल्या डायग्राम वाल्या कन्सेप्टकडे. ओके, डायग्राम वाल्या कन्सेप्टकडे. तर डायग्राम वाल्या कन्सेप्ट वरून आता यायचं आहे आपले फ्रॉम डायग्राम. फ्रॉम डायग्राम. डायग्राम कुठली जी आपण फर्स्ट पेज मध्ये कॅल्क्युलेट केली त्या डायग्राम वरून आपण आता डिस्क्रिप्शन लिहिणार आहोत. काय? आर, हे काय आहे? आर इज बॉन्ड लेंथ. आर इज बॉन्ड लेंथ. आर इज बॉन्ड लेंथ. म्यू इज रिड्यूस्ड मास. रिड्यूस्ड मास. म्यू इज रिड्यूस्ड मास. मग देन त्यावरून आपण काय लिहू शकतो? आय. आय काय आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर ऑफ मास. ओके, आय काय? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर ऑफ मास आणि त्याची व्हॅल्यू असते बघा आय इज इक्वल टू रिड्यूस मास इंटू त्या ज्या ऍक्सिस भोवती पासून तो ऍटम मॉलिक्यूल रोटेट करतोय तिथपासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे त्याची व्हॅल्यू होती मोमेंट ऑफ इनर्शिया आय इज इक्वल टू म्यू आर स्क्वेअर. ओके, आय इज इक्वल टू म्यू आर स्क्वेअर. आता स्टँडर्ड रिझल्ट म्हणा तुम्ही किंवा सेंटर ऑफ मास भोवती मोमेंट ऑफ इनर्शियाची डायरेक्ट व्हॅल्यू असं म्हटलं तरी याला काही हरकत नाही. आय, बट या आयला काय डिनोट करायला लागेल तुम्हाला? आय सेंटर ऑफ मास. आय सेंटर ऑफ मास. आय सीएम. इथं पण आय सीएम. आय सीएम काय? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर ऑफ मास ऑफ डायटोमिक मॉलिक्यूल इन रोटेटिंग स्टेट. मग रोटेशनल एनर्जी असते. रोटेशनल एनर्जी
म्हणजे 12th सायन्सच्या तुम्ही रोटेशनल मोशन चॅप्टर मध्ये बघितलेली असेल. इथे आपण मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये त्या रोटेशनल एनर्जीला जे लेटरने डिनोट करतो, जो असतो तुमचा आय, सेंटर ऑफ मास भोवती असणारा मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू ओमेगा. आय इंटू सेंटर ऑफ मास भोवती असणारा मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू इंटू ओमेगा. ओमेगा म्हणजे काय? तर अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन अबाउट सेंटर ऑफ मास ऑफ डायटोमिक मॉलिक्यूल. मग इथे जर तुम्ही आयची व्हॅल्यू पुटअप केली तर इथे पुटअप पर्सन तुम्ही म्यू आर स्क्वेअर इंटू ओमेगा ही मिळाली तुम्हाला रोटेशनल एनर्जी. ही काय मिळाली? रोटेशनल एनर्जी. किंवा रोटेशनल एनर्जी नाही, याला काय म्हणतात? रोटेशनल मोमेंटम म्हणतात. सॉरी, रोटेशनल एनर्जी लिहिलं मी चुकून. हे काय असतं तुमचं? रोटेशनल मोमेंटम असतं. रोटेशनल मोमेंटम. मग रोटेशनल एनर्जीचा क्वांटम मेकॅनिक फॉर्म्युला देत आहे की अकॉर्डिंग टू क्वांटम मेकॅनिक्स, कारण स्पेक्ट्रोस्कोपी सगळे एक्सप्लेन क्वांटम मेकॅनिक्सचाच हेल्प ना आपण एक्सप्लेन करत असतो. अकॉर्डिंग टू क्वांटम मेकॅनिक्स द रोटेशनल एनर्जी डिनोट करतो आपण ई सफिक्स जे. रोटेशनल एनर्जी ई जे इज इक्वल टू असतो जे स्क्वेअर अपॉन ट्वाइस आय सेंटर ऑफ मास. जे स्क्वेअर अपॉन ट्वाइस आय सेंटर ऑफ मास. बट जे रोटेशनल क्वांटम नंबरची किंवा रोटेशनल मोमेंटमची व्हॅल्यू आपण आताच लिहिली, ती काय असते? आय सेंटर ऑफ मास इंटू ओमेगा, वरती त्याचा स्क्वेअर, खाली डिवायडेड बाय 2 इंटू आय सेंटर ऑफ मास. याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर हा मिळतो तुम्हाला 1/2 आय सेंटर ऑफ मास इंटू ओमेगा स्क्वेअर. परत आय सेंटर ऑफ मासची व्हॅल्यू पुटअप केली इथे तर काय मिळते तुम्हाला? 1/2 म्यू आर स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर. ही मिळाली तुम्हाला रोटेशनल कॉन्स्टंट ई जे ची व्हॅल्यू. बट यालाच इक्विव्हॅलंटली कसं रिप्रेझेंट करत असतात? आता यामध्ये तुम्हाला कुठेच क्वांटम नंबर वगैरे काही इन्व्हॉल्व्ह झालेले नाहीत. तर मग यालाच आपण काय करू शकतो? युझिंग क्वांटायझेशन कंडिशनचा यूज करून या इजेलाच आपण इक्विव्हॅलंट वे म्हणजे या सेम एक्सप्रेशनला क्वांटायझेशन कंडिशनचा यूज करून इजे इज इक्वल टू जे प्लस 1 एच क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस आय, ज्यामध्ये जे ची व्हॅल्यू असते 0, 1, 2, 3. आणि हे एक्सप्रेशन आहे मोस्ट इम्पॉर्टंट एक्सप्रेशन रोटेशनल क्वांटम किंवा रोटेशनल स्पेक्ट्रम मधलं सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट रिलेशन, ज्यामध्ये जे जो आहे स्मॉल जे हा जे काय आहे तुमचा रोटेशनल क्वांटम नंबर आहे. रोटेशनल क्वांटम नंबर आणि इजे जे आहे, इजे काय आहे? रोटेशनल एनर्जी इन jth rotating state. रोटेशनल एनर्जी इन jth रोटेटिंग स्टेट. ओके, सो हे एक्सप्रेशन तुम्ही लक्षात ठेवायचंय. इजे इज इक्वल टू जे प्लस 1 एच क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस आय. आणि आय काय आहे तुमचा? मोमेंट ऑफ इनर्शिया. आय काय आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, यानंतर एक नेक्स्ट यामध्येच आपण समोर सांगू शकतो की फॉर कधी कधी एक्झाम मध्ये तुम्हाला विचारतात की 0 पॉइंट एनर्जी फॉर जे इज इक्वल टू 0 is 0 is 0 point energy. रोटेटिंग स्टेट मध्ये 0 पॉइंट एनर्जी काय आहे? तर इजे, ज्यामध्ये जे ची व्हॅल्यू 0 पुट केली तर ई 0 काय मिळतं तुम्हाला? 0, ज्यालाच काय म्हणतात? तर 0 पॉइंट एनर्जी. कधी कधी याच्यावर सुद्धा एमसीक्यू विचारू शकतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे टर्म शिफ्ट. टर्म शिफ्ट काय असते बाबा? टर्म शिफ्ट आपण रोटेटिंग स्टेटची रिप्रेझेंट करत असतो. टर्म शिफ्ट एफ जे ना. कशाने डिनोट करत असतो? एफ जे ना. एफ जे टर्म शिफ्ट डिनोट करतो आपण कॅपिटल एफ, त्याला सफिक्स जे. जी टर्म शिफ्ट असते तुमची एनर्जी जे स्टेटची ई जे आणि त्याला डिवायडेड बाय एच सी. आता इथून पुढे टर्म शिफ्टचा हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये टर्म शिफ्ट जिथे विचारेल तिथे त्या एनर्जीला एच सी ने सिम्पली डिवाइड करायचे. ओके, इजे ची व्हॅल्यू आपण वरती पुटअप करू. इजे ची व्हॅल्यू काय आहे तुमची? जे प्लस 1 एच क्रॉस स्क्वेअर अपॉन
ट्वाइस आय आणि खाली काय आहे एच सी. ओके, खाली काय आहे एच सी. एच क्रॉस म्हणजे काय, एच अपॉन 2 पाय. सो हा काय तुमचा जे प्लस 1 एच अपॉन 2 पाय होल ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू 1 अपॉन ट्वाइस एच सी आणि हा आय ट्वाइस एच सी इंटू आय. परत याला जर का तुम्ही सिम्प्लिफाय केलं, आता ती तुम्हाला तिथून नसेल नाही कळालं तर परत तुम्ही तुमचा नोटबुक मध्ये सेल्फ सिम्प्लिफाय करू शकता. किती मिळेल तुम्हाला, जे प्लस 1 अपॉन एच 8 पाय स्क्वेअर आय सी, 8 पाय स्क्वेअर आय सी. त्या एक्सप्रेशनला तुम्ही जर सिम्प्लिफाय केलं तर तुम्हाला टर्म शिफ्टचं एफ जे ची व्हॅल्यू मिळेल जे प्लस 1 एच अपॉन 8 पाय स्क्वेअर आय सी. आणि ही जी ब्रॅकेट मधली व्हॅल्यू एच अपॉन 8 पाय स्क्वेअर आय सी, याला आपण डिनोट करतो पी. आणि हे जो आहे हा फेमस फॉर्म्युला आहे एफ जे इज इक्वल टू जे प्लस 1 बी, ज्यामध्ये बी जो आहे तो काय आहे एच अपॉन 8 पाय स्क्वेअर आय सी, ज्याला काय म्हणतो आपण रोटेशनल कॉन्स्टंट. रोटेशनल कॉन्स्टंट. कधी कधी तुम्हाला रोटेशनल कॉन्स्टंटच्या एक्सप्रेशनवर सुद्धा डायरेक्टली क्वेश्चन विचारतात की व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रोटेशनल कॉन्स्टंट. तर तुम्हाला लक्षात ठेवायची की रोटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय, एच अपॉन 8 पाय स्क्वेअर आय सी, एच अपॉन 8 पाय स्क्वेअर आय सी. मग त्यानंतर डेल्टा एफ जे म्हणजे काय, तर एफ जे प्लस 1 मायनस एफ जे, दोन टर्म्स मधला डिफरन्स, एफ जे प्लस 1 मायनस एफ जे. सिम्पली काय करायचं, यामध्ये जे ची व्हॅल्यू जे प्लस 1 जर पुट केली तिथे काय मिळेल तुम्हाला, जे प्लस 2 बी मायनस जे प्लस 1 बी. याला जर सिम्प्लिफाय केलं तर इथे काय मिळेल तुम्हाला, जे प्लस 1 बी कॉमन निघेल, इथे राहील जे प्लस 2 मायनस जे, म्हणजेच काय मिळेल ट्वाइस जे प्लस 1 बी डेल्टा एफ जे म्हणू का आपण याला, डेल्टा एफ जे प्लस 1 म्हणू, डेल्टा एफ जे प्लस 1 म्हणू. जे प्लस 1 का म्हटलं, कारण की आपण जे प्लस 1 एनर्जी जे प्लस 1 च्या करस्पॉन्डिंग असणाऱ्या स्पेक्ट्रल टर्म वरून जे स्पेक्ट्रल टर्म सबट्रॅक्ट केली, सो ही व्हॅल्यू कशाची तुमची एफ जे प्लस 1 ची. याच्यावरूनच तुम्ही डेल्टा एफ जे काय लिहू शकता, डेल्टा एफ जे लिहू शकता सिम्पली जे प्लस 1 जे न रिप्लेस करायचा आहे. इथे मिळेल तुम्हाला ट्वाइस जे बी. काय मिळेल, ट्वाइस जे बी. आणि याच्यावरूनच रिलेशन मिळेल तुम्हाला की डेल्टा एफ जे जो आहे तो काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे टू ट्वाइस जे. डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे टू ट्वाइस जे. हा सुद्धा रिझल्ट खूप इम्पॉर्टंट आहे रोटेशनल स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये. रोटेशनल स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये याच्यावरूनच तुम्ही काय सांगू शकता की दॅट मीन्स द टर्म शिफ्ट in rotational level is proportional to j. थोडं व्यवस्थित लिहून घ्यायला, proportional to j. कधी कधी तुम्हाला डायरेक्टली रोटेशनल, हँडरायटिंगच काय करा, थोडं हँडरायटिंग गंध येत आहे बट थोडं मॅनेज करा. ओके, टू जे. मग यामध्ये याच्यावरून आपण याला इंटरप्रेट कसं करू शकतो, याला इंटरप्रेट आपण असं करू शकतो की विथ increasing J value, the spacing between the rotational level is also increasing. का, कारण की स्पेसिंग कशावर डिपेंड आहे, तर स्पेसिंग सरळ सरळ ट्वाइस जे वर डिपेंड आहे. ज्यावरती जे ची व्हॅल्यू वाढणार आहे त्यावरती स्पेसिंग ट्वाइस जे ची पण व्हॅल्यू काय होणार आहे, ऑब्व्हियसली इन्क्रीज होणार आहे. दॅट मीन्स त्यालाच कसं लिहू शकतो आपण, डायरेक्टली पहिली स्पेसिंग असेल 2b, जेची व्हॅल्यू सिम्पली 1 जर घेतली तर 2b, नंतर जेची व्हॅल्यू 2 जर घेतली तर 4b येईल, याची व्हॅल्यू जर का 3 घेतली तर 6b येईल, आणि सो ऑन. म्हणजे जशी जशी तुम्ही जेची व्हॅल्यू वाढवत असाल तशी तशी स्पेसिंग काय होत जाईल, रोटेशनल लेवलवरची इन्क्रीज होत जाईल. ओके, इन्क्रीज होत जाईल. त्यानंतर इथे सिलेक्शन रूल लिहायचा रोटेशनल स्पेक्ट्राचा. काय, सिलेक्शन रूल फॉर
प्युअर रोटेशनल स्पेक्ट्रा, फॉर प्युअर रोटेशनल स्पेक्ट्रा. आणि हा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. यावर बी सेटमध्ये मला वाटतं 2 ते 3 वेळा क्वेश्चन विचारलेला आहे की काय आहे की डेल्टा जे इज इक्वल टू +-1, डेल्टा जी इज इक्वल टू +-1 हा काय तुमचा प्युअर रोटेशनल स्पेक्ट्राशी असोसिएटेड काय आहे, सिलेक्शन रूल. भरपूर वेळा मला वाटतं 2 ते 3 वेळा या टॉपिकवर बेस क्वेश्चन सेटमध्ये आलेला असेल की प्युअर रोटेशनल स्पेक्ट्राशी असोसिएटेड सिलेक्शन रूल काय आहे ते. हा कशाचा आहे, प्युअर रोटेशनल स्पेक्ट्रा. ओके, प्युअर रोटेशनल स्पेक्ट्रा. आणि हेडिंग मध्ये आपण काय लिहिलेलं आहे इथे, रोटेशनल स्पेक्ट्रा. इथं वाटलं तर आणखी करून घ्यायचं आहे की रिजिड रोटेटर. रिजिड रोटेटर. आता प्रत्येकाला प्रश्न पडला असेल की एवढं सगळं एक्सप्लेन केलं त्यानंतर रिजिड रोटेटर का लिहिलं. कारण बघा, असं गरजेचं थोडी की तुम्ही ऍटम रोटेट करत असताना हे याच्यामधलं डिस्टन्स फिक्स असेल. नाही, हे डिस्टन्स चेंज येऊ शकतं, बट आपण ओव्हरऑल पूर्णच्या पूर्ण कॅल्क्युलेशन करत असताना कुठंच ही डिस्टन्स चेंज केलंय का आरची व्हॅल्यू नाही. सो हा जो रोटेशनल स्पेक्ट्रा डिस्कस केला आपण कशाचा आहे, रिजिड रोटेटरचा. बट ऍक्च्युअल मध्ये डायटोमिक मॉलिक्यूल रिजिड असेल का, नाही, तर तो नॉन रिजिड असतो. ऍक्च्युअल मध्ये तो नॉन रिजिड असतो. सो या होल जो कन्सेप्ट आहे, होल कन्सेप्ट तुम्ही डायटोमिक मॉलिक्यूल ऍज रिजिड रोटेटर म्हणून सुद्धा याला स्पेसिफाय करू शकता. सो प्युअर रोटेशनल स्पेक्ट्रा. आणि हा सिलेक्शन रूल आहे कशासाठी, फॉर रिजिड आणि नॉन रिजिड दोन्हीसाठी, फॉर रिजिड अँड नॉन रिजिड रोटेटर. नॉन रिजिड रोटेटर म्हणजे खरं तर रिजिड रोटेटर नॉन रिजिड रोटेटरचा कन्सेप्ट इनिशियली सांगायला हवा होता, बट काय हरकत नाही, आपण या पॉइंटवर पर्टिक्युलर पॉइंटवर रीच झालो, तिथेही सांगितलं तरी चालतंय. ओके, त्यानंतर यामध्ये नोटवाला पॉइंट. यामध्ये नोटवाला पॉइंट म्हणजे काय, नोट करून घेण्यासारखा पॉइंट म्हणजे काय, काय, जर तुम्हाला इफ we have given, if we have given रोटेशनल कॉन्स्टंट बी, जर आपल्याला प्रॉब्लेम मध्ये रोटेशनल कॉन्स्टंट बी ची व्हॅल्यू दिलेली असेल, रोटेशनल कॉन्स्टंट बी, देन तुम्हाला क्वेश्चन्स काय विचारू शकता, जर बी ची व्हॅल्यू दिलेली आहे तर देन क्वेश्चन विचारू शकता कॅल्क्युलेट बॉन्ड लेंथ. कॅल्क्युलेट बॉन्ड लेंथ म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये कुठल्याही एखाद्या पर्टिक्युलर आयटमचा रोटेशनल कॉन्स्टंट बी ची व्हॅल्यू दिलेली राहील आणि तुम्हाला बॉन्ड लेंथ आर कॅल्क्युलेट करा म्हणून विचार. ते कसं कॅल्क्युलेट करायचं बघा, बी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती, बी काय, h/8π²IC. आय काय असतो, तर आय आहे तुमचा μr², आणि आर काय आहे, बॉन्ड लेंथ. मग यावरून तुम्हाला आर ची व्हॅल्यू काय मिळेल बाबा, आर ची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला √I/μ. √I/μ. √I/μ ही मिळेल तुम्हाला आर ची व्हॅल्यू. तर सिम्पली ही आय ची व्हॅल्यू μr² या एक्सप्रेशन मध्ये तुम्ही पुटअप जर केली वरच्या, तर तुम्हाला रोटेशनल कॉन्स्टंट बी काय मिळेल, h/8π² μr²c. सो यावरून तुम्ही आर कॅल्क्युलेट करू शकता. आर इज इक्वल टू √h/8π² μbc. या फॉर्म्युलाचा यूज करून तुम्ही काय करू शकता, बॉन्ड लेंथ आर कॅल्क्युलेट करू शकता. ओके, सहसा म्हणजे प्रोपोर्शनॅलिटी रिलेशन वरच क्वेश्चन सहसा भरपूर वेळा विचारतात की जो रोटेशनल कॉन्स्टंट आहे बी, तो बॉन्ड लेंथ आर ला 1/r² हे रिलेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो का, कारण की इथून तुम्हाला दिसतंय एक्सप्रेशन वरून, याच्यावर बेस सुद्धा सेटमध्ये क्वेश्चन आलेला आहे. सेटमध्ये या पॉइंटवर बेस सुद्धा क्वेश्चन आलेला आहे. बघा, आता तुम्हाला वाटत असेल की एएमपीचं आपली सीरीज तर सुरू आहे, बट सर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन घेत नाही. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन मी याच्यामुळे घेत नाही कारण प्रिव्हियस इयरला सेटमध्ये इतके इझी क्वेश्चन आलेले आहेत की सो ते क्वेश्चन जर घेतले तर म्हणजे थिअरी पार्ट शिकवण्याचं काही मोटिव्हच राहत. सो माझा प्रायमरी फोकस याच्यावर राहतो की अगोदर थिअरीवाला पोर्शन जो आहे तो थिअरीवाला पोर्शन काय करायचा आहे, कम्प्लीट करून घ्यायचा आहे. आणि थिअरीवाला पोर्शन एकदा तुमचा कम्प्लीट झाला म्हणजे तुम्ही सीटचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आरामशीर इझिली तुमच्या सेल्फ मी न घेताही तुम्ही सॉल्व्ह त्यांना करू शकता. ओके, त्यानंतर आहे आणखी दुसरा एक काय आहे की नोट पॉइंट मध्ये लिहायचं आहे की द रोटेशनल लेवल आर इक्वली स्पेस.
rotational level are equally spaced. Rotational level are equally spaced. दुसरं काय आहे, the energy रोटेशनल लेवल जे आहेत डायटोमिक मॉलिक्युलच्या आता इक्वली स्पेस आहे. द एनर्जी ऑफ द रोटेशनल लेवल इज नॉट इक्वली स्पेस. द एनर्जी ऑफ द रोटेशनल लेवल इज नॉट इक्वली स्पेस. एनर्जी इक्वली स्पेस आहे का? नाही. बट रोटेशनल लेवल इक्वली स्पेस आहे. इक्वली स्पेस्ड. ओके. रोटेशनल लेवल इक्वली स्पेस आहेत, बट एनर्जी लेवल इक्वली स्पेस आहेत का? नाही. तर हा होतो तुमचा डायटोमिक मॉलिक्यूल ऍज अ परफेक्टली रिजिड रोटेटर. परफेक्टली रिजिड रोटेटर म्हणजे ज्यावेळेस हा एक ॲटम आणि हा एक ॲटम या ऍक्सिस भोवती रोटेट करत असताना दोघांमधलं डिस्टन्स जे होतं ते डिस्टन्स या रोटेटिंग स्टेटमध्ये चेंज झालं का? नाही. सो आपण याला काय म्हटलं होतं, डायटोमिक मॉलिक्यूल ऍज अ रिजिड रोटेटर. बट असं गरजेचं आहे का की ज्यावेळेस ॲटम असं रोटेट करत असेल त्यावेळेस हे रोटेटिंग स्टेटमध्ये डिस्टन्स कमी जास्त होऊ शकतं, कधी वाढू शकतं, कधी कमी होऊ शकतं. प्रॅक्टिकल सिच्युएशन ऍक्च्युअल मध्ये ही असते की डायटोमिक मॉलिक्यूल जो असतो प्रॅक्टिकली नेचरमध्ये जो एक्झिस्ट होतो तो काय असतो, तो नॉन रिजिड रोटेटर असतो. बट आपण परफेक्ट आयडियल एक्झाम्पल कशासाठी घेत असतो? आयडियल एक्झाम्पल आपण याच्यासाठी घेत असतो की जेणेकरून आपल्या कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशनला पार्ट काय झाला पाहिजे, इझी झाला पाहिजे. ओके. आपण आता नेक्स्ट डिस्कस करूया डायटोमिक मॉलिक्यूल ऍज अ नॉन रिजिड रोटेटर. ओके. सो नेक्स्ट हेडिंग बी आहे काय तुमचा, डायटोमिक मॉलिक्यूल ऍज अ नॉन रिजिड रोटेटर. नॉन रिजिड रोटेटर म्हणजे काय, त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो की आर इज व्हेरिएबल. आर म्हणजे काय बाबा, तर बॉन्ड लेंथ. बॉन्ड लेंथ काय असते डायटोमिक मॉलिक्यूलची? व्हेरिएबल असते. आर इज व्हेरिएबल. यामध्ये डायग्राम वगैरे आपण काही काढणार नाही. यामध्ये डायरेक्ट याला पण डिटेलमध्ये पण एक्सप्लेन नाही करणार. याला आपण डायरेक्टली काय करणार, तर एनर्जीचा फॉर्म्युला घेणार डायटोमिक मॉलिक्यूलच्या ऍज अ नॉन रिजिड रोटेटर इन जे एनर्जी स्टेट. त्या एनर्जीचं एक्सप्रेशन असतं बघा, जे प्लस वन एच क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस आय. जे प्लस वन एच क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस आय. जे प्लस वन अपॉन एच क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस आय. यालाच कसं लिहू शकतो तुम्ही? ओके, थांबा एक मिनिट. याला सिम्प्लिफाय करा. म्हणजे एनर्जीचं एक्सप्रेशन न लिहिता डायरेक्टली तुम्ही काय करा, टर्म शिफ्ट लिहा. कारण आपल्याला टर्म शिफ्टचीच काय घेणं देणं राहतं. शेवटी टर्म शिफ्टचीच घेणं देणं राहतं. तर टर्म शिफ्ट कशी लिहू शकता तुम्ही? डायटोमिक मॉलिक्यूल ऍज नॉन रिजिड रोटेटरची टर्म शिफ्ट असते एफ जे. जी ची व्हॅल्यू आहे तुमची एनर्जी ई जे अपॉन एच सी. आणि डायरेक्टली याचाच रिझल्ट तुमच्या लक्षात ठेवा तुम्ही. तो काय असतो तुमचा जे प्लस वन इंटू रोटेशनल कॉन्स्टंट बी. इथपर्यंत टर्म तर आपल्याला माहितीच आहे. जे प्लस वन इंटू बी जे प्लस वन इंटू बी जे प्लस वन इंटू बी. सॉरी एक मिनिट. जे प्लस वन इंटू बी एफ जे इज इक्वल टू ई जे अपॉन एच सी. सो जे प्लस वन अपॉन बी ही टर्म आहे ना एनर्जी. ओके. अपॉन मायनस जे प्लस वन या होल ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू डी. ओके. ही जी आहे तुमची ही टर्म शिफ्ट आहे डायटोमिक मॉलिक्यूल ऍज नॉन रिजिड रोटेटर. काय आहे? टर्म शिफ्ट ऑफ डायटोमिक मॉलिक्यूल ऍज अ नॉन रिजिड रोटेटर. तर बघा यामध्ये मायनस ही वाली जी टर्म आहे, ही वाली टर्म काय झाली, एक्सेस यामधून सबस्ट्रॅक्ट झाली. बी तर आपल्याला माहितीच होतं. बी काय होता, तर लास्ट स्लाइड्स मध्ये आपण बघितलं बी काय होतं तुमचा एच अपॉन 8 पाय स्क्वेअर आय सी. हा काय तुमचा रोटेशनल कॉन्स्टंट आहे. रोटेशनल कॉन्स्टंट. यामध्ये डी वाली जी टर्म ऍड झाली त्या डी वाल्या टर्मला काय म्हणायचं, डी वाल्या टर्मची व्हॅल्यू लिहून घ्या. काय आहे इथं, डी वाल्या टर्मची व्हॅल्यू आहे डी आय एच अपॉन 8 पाय स्क्वेअर आय सी. डी वाल्या टर्मची व्हॅल्यू आहे डी इज इक्वल टू एच स्क्वेअर अपॉन 64
पायची पॉवर 4 h स्क्वेअर अपॉन 64 पायची पॉवर 4 म्यू स्क्वेअर आर स्क्वेअर म्यू स्क्वेअर आर ची पॉवर 4 सॉरी आर ची पॉवर 4 इंटू के सी इंटू के सी इंटू के सी याला काय म्हणतात सेंट्रीफ्युगल डिस्टॉर्शन कॉन्स्टंट काय म्हणतात याला सेंट्रीफ्युगल डिस्टॉर्शन कॉन्स्टंट सेंट्रीफ्युगल डिस्टॉर्शन कॉन्स्टंट यामध्ये के जो इन्व्हॉल्व झालेला आहे तो के काय आहे तुमचा म्यू इंटू ओमेगा स्क्वेअर यालाच आपण काय म्हणतो तर स्प्रिंग कॉन्स्टंट ऑफ डायटोमिक मॉलिक्यूल स्प्रिंग कॉन्स्टंट ऑफ डायटोमिक मॉलिक्यूल आरी जो आहे तो आरी काय आहे इक्विलिब्रियम डिस्टन्स आहे इक्विलिब्रियम बॉन्ड लेंथ म्हटलं तरी चालतं त्याला इक्विलिब्रियम बॉन्ड लेंथ आणि ओमेगा जो काय आहे तो ओमेगा काय आहे तो ओमेगा आपल्याला माहितीच आहे की अँगुलर व्हेलोसिटी ऑफ रोटेशन अँगुलर व्हेलोसिटी ऑफ रोटेशन तुम्हाला फक्त यामध्ये हे बी वाला आणि डी वाला एक्सप्रेशनच लक्षात ठेवायचे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सेट मध्ये क्वेश्चन विचारणार नाही एक तर विचारण की तुम्हाला बी चं या आरई इक्विव्हॅलेंट सोबत रिलेशन काय आहे तर हे रिलेशन आहे बी हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे आरई स्क्वेअरला आणि सेंट्रीफ्युगल डिस्टॉर्शन कॉन्स्टंट डी हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आरई ची पॉवर 4 इथं तुम्हाला क्वेश्चन आला तर या दोन टॉपिक वरच क्वेश्चन विचारू शकता कारण बाकी सेट मध्ये 2 मार्क साठी इतकं कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन या पार्टवर पडणं म्हणजे काय तर थोडस कॉम्प्लिकेटेड आहे म्हणजे क्वेश्चन असं नाही बनत नाही म्हणून क्वेश्चन बनतोय बट काय होतं ते की कारण की त्याच्यावर बेस इतके हार्डवाला टॉपिक आहे की याच्यावर बेस क्वेश्चन बनणं म्हणजे याला कॅल्क्युलेशन करण्यासाठी 5 ते 7 मिनिटं वेळ लागतो आणि सेटमध्ये प्रोबॅबली एक क्वेश्चनला आपल्याला 1 ते 1.5 मिनिटं भेटतो त्यामुळे सेटवाली सहसा याच्यावर बेस क्वेश्चन्स हा एक तर या टॉपिकवर किंवा म्हणजे सेंट्रीफ्युगल डिस्टॉर्शन कॉन्स्टंट किंवा तुमचा रोटेशनल कॉन्स्टंट याचं डायरेक्टली इक्विलिब्रियम डिस्टन्स सोबत प्रोपोर्शनल रिलेशनवर क्वेश्चन सहसा विचारू शकतात ओके सहसा विचारू शकतात किंवा काही बुक्स मध्ये काही स्टँडर्ड रेफरन्स मध्ये तुमचा हा जो टी आहे या डी ला इक्विव्हॅलेंटली 4 बी क्यूबच्या इक्विव्हॅलेंट सुद्धा काही बुक्स मध्ये म्हणतात आता हे माहित नाही सेट मध्ये किती ऍक्सेप्टेबल आहे की नाही बट सम सॉर्ट ऑफ स्टँडर्ड रेफरन्स जो सेंट्रीफ्युगल डिस्टॉर्शन कॉन्स्टंट आहे त्याला 4 बी क्यूबच्या इक्विव्हॅलेंट सुद्धा मानत असतात 4 बी क्यूबच्या इक्विव्हॅलेंट सुद्धा मानत असतात मग त्यानंतर आपण काढू डेल्टा एफ जे टर्मशिप मधला डिफरन्स डेल्टा एफ जे म्हणजे काय निघेल तुमचा की ई जे मायनस ई जे मायनस 1 या दोन्ही मधला डिफरन्स जो डिफरन्स काय असतो तुमचा तो डिफरन्स असतो ट्वाइस जे बी आता आपण ऑलरेडी कॅल्क्युलेटच केलेला होता ट्वाइस जे बी कसा काय येतो तो ट्वाइस जे बी मायनस 4 जे क्यूब डी 4 जे क्यूब डी हा वाला डिफरन्स येतो डेल्टा एफ जे चा हा वाला डिफरन्स येतो डेल्टा एफ जे कुठे येणार हा तर डायटोमिक मॉलिक्यूल ॲज अ नॉन रिजिड रोटेटर ओके मग त्यानंतर एक छोटासा फिनॉमिनॉन आहे तो म्हणजे आयसोटोपिक इफेक्ट इफेक्ट आता आयसोटोपिक इफेक्ट म्हणजे नेमकं काय आयसोटोप म्हणजे प्रत्येकाने ऐकलेलं आहे येस आपण ॲटॉमिक फिजिक्सच्या सिरीज मध्ये सुद्धा बघितलेलं आहे आयसोटोप म्हणजे काय आयसोटोप म्हणजे सेम झेड बट डिफरंट आहे बट आपल्याला माहिती कुठल्या ऍटमचा एका डिनोट करतो बाबा ए डिनोट करतो ॲटॉमिक वेट एका डिनोट करतो ॲटॉमिक मास नंबर ज्या अर्थी आयसोटोपिक इफेक्ट म्हणजे काय तर सपोज करायचा आहे हा एक डायटोमिक मॉलिक्यूल आहे H2 ओके हा एक डायटोमिक मॉलिक्यूल आहे H2 आणि याचा तुम्ही रोटेशनल कॉन्स्टंट कॅल्क्युलेट केला बी ज्याची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला बी ची व्हॅल्यू h अपॉन 8 पाय स्क्वेअर आय सी h अपॉन 8 पाय स्क्वेअर आय सी ज्यामध्ये आय होतं तुमचा म्यू इंटू
आर स्क्वेअर, म्यू इंटू आर स्क्वेअर, ज्यामध्ये आय होता मोमेंट ऑफ इनर्शिया, म्यू होतं रिड्यूस मास. तर तुम्ही काय केलं, हायड्रोजन ॲटमचं रिड्यूस मास कॅल्क्युलेट केलं आणि हायड्रोजन ॲटमचं रिड्यूस मास तुम्ही कॅल्क्युलेट केलं. मग नंतर तुम्ही काय केलं, तर हा रोटेशनल कॉन्स्टंट तुम्ही H2 न काढता D2 चा कॅल्क्युलेट केला. म्हणजे या H2 मधला तुम्ही काय केला, HD ॲटम तयार केला. HD म्हणजे काय, हा H2 होता, हा HH होता. H म्हणजे यामध्ये एक प्रोटॉन आणि एक न्यूट्रॉन आहे, यामध्ये एक प्रोटॉन आणि सॉरी एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन, यामध्ये सुद्धा एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन आहे. मग तुम्ही काय केलं, तर एक हायड्रोजन ॲटम त्याच्या ड्यूट्रॉननं रिप्लेस केला. ड्यूट्रॉन मध्ये सुद्धा काय असतो, तर एकच प्रोटॉन असतो न्यूक्लियसमध्ये आणि ऑर्बिटमध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो. बॉन्ड फॉर्म करण्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रॉन लागतो. बट ज्या कंडिशन मध्ये तुम्ही काय केला, हायड्रोजन ॲटम त्याच्या आयसोटोपनं रिप्लेस केला, बट इथे काय चेंज झालं, मग ही रिड्यूस मास जे आहे, या ॲटमचं रिड्यूस मास म्यू प्राईमची व्हॅल्यू झाली चेंज. काय झाली, रिड्यूस मास म्यू प्राईमची व्हॅल्यू चेंज. आता ज्या अर्थी म्यू प्राईम हा रिड्यूस मास चेंज झालं, त्या अर्थी तुमचा ऑब्व्हियसली आय प्राईम सुद्धा चेंज होणार आणि त्याच अर्थी काय होणार, तर तुमचा हा रोटेशनल कॉन्स्टंट बी सुद्धा चेंज होणार. रोटेशनल कॉन्स्टंट बी सुद्धा काय चेंज होणार. सो आयसोटोपिक इफेक्ट काय सांगतो, की तुमचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आय, मोमेंट ऑफ इनर्शिया आय ज्याची व्हॅल्यू असते म्यू इंटू आर स्क्वेअर, हे व्हॅल्यू मध्ये जर इफ वी रिप्लेस, जर आपण काय केलं, इफ वी रिप्लेस द ॲटम बाय इट्स आयसोटोप, then there is change in rotational constant and rotational constant मध्ये चेंज होतो आणि काय, रोटेशनल स्पेक्ट्रा. रोटेशनल स्पेक्ट्रा मध्ये पण काय होतो, चेंज होतो आणि त्याच फिनॉमिनॉनला काय म्हणतात, दिस फिनॉमिनॉन इज कॉल्ड आयसोटोप इफेक्ट. त्याचा ऍडव्हान्टेजेस काय आहे, जर हायड्रोजन ॲटम प्युअर फॉर्मॅटमध्ये आहे की नाही हे ओळखण्यासाठी किंवा कुठल्या एखाद्या मॉलिक्युलचे नवीन नवीन आयसोटोप ओळखण्यासाठी आपण काय करतो असतो, त्याच्या रोटेशनल स्पेक्ट्राचा स्टँडर्ड स्पेक्ट्रा सोबत कंपॅरिझन करून आपण काय करतो, त्या रोटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू कम्पेअर करतो आणि त्यावरून ठरवतो की बाबा हा जो डायटोमिक मॉलिक्युल तुम्हाला दिसतोय यामध्ये HH आहे का, हा HD आहे का, HT आहे. टी म्हणजे काय, ट्रिटियम. तर तुम्हाला ह्या हायड्रोजनच्या H2 मॉलिक्युलचं, ह्या HD मॉलिक्युलचं आणि HT मॉलिक्युलचं सेपरेशन डायरेक्टली जर का, कारण ॲटमला उघड्या डोळ्याने बघणे तर पॉसिबल नाहीये, बट आपण त्याला कशावरून ऑब्झर्व करू शकतो, या रोटेशनल स्पेक्ट्रावरून ऑब्झर्व करू शकतो. कारण याच्याशी करस्पॉन्डिंग रोटेशनल स्पेक्ट्रा, याच्याशी करस्पॉन्डिंग आणि याच्याशी करस्पॉन्डिंग स्पेक्ट्रा ऑब्व्हियसली वेगवेगळा दिसणार आहे. का वेगवेगळा दिसणार आहे, कारण की तुमचा रोटेशनल कॉन्स्टंट बी काय असतो, H/8π²IC, म्हणजेच डी जो आहे तो बी काय आहे, इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे मोमेंट ऑफ इनर्शियाला आणि मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू असते म्यू आर स्क्वेअर, म्हणजेच आय प्रपोर्शनल आहे तुमचा म्यूला, ज्या अर्थी बी, मग यावरून बी तुमचा म्यूशी इनव्हर्सली प्रपोर्शनल भेटतोय. बी काय भेटतो, तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्यूला इनव्हर्सली प्रपोर्शनल. जर तुमचा हा ॲटम चेंज झाला, काय झाला, ॲटम चेंज झाला तर मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू चेंज होणार, म्यू प्राईम आर प्राईम स्क्वेअर, म्हणजे यावरून तुम्हाला आय प्राईमची व्हॅल्यू भेटणार म्यू प्राईम आणि या कंडिशन मध्ये तुम्हाला बी प्राईमची व्हॅल्यू काय मिळणार, 1/म्यू प्राईम. म्हणजे बी प्राईम चेंज झाला म्हणजे ऑब्व्हियसली बी हा रोटेशनल कॉन्स्टंट आहे, एका स्पेक्ट्राच्या करस्पॉन्डिंग आहे. बी प्राईम हा रोटेशनल कॉन्स्टंट आहे, दुसऱ्या स्पेक्ट्राच्या करस्पॉन्डिंग आहे. सो एक्झाम मध्ये तुम्हाला म्यू आणि बी ची व्हॅल्यू देऊन, म्यू प्राईमची व्हॅल्यू देऊन बी प्राईमची व्हॅल्यू विचारू शकता. सो तुम्ही ही फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, जर का इन केस क्वेश्चन आला तर, की बी अपॉन बी प्राईम इज इक्वल टू म्यू प्राईम अपॉन म्यू. हा वाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, जर एक्झाम मध्ये इन केस सेट मध्ये क्वेश्चन आला रोटेशनल स्पेक्ट्राच्या आयसोटोपिक इफेक्टशी रिलेटेड, तर तुम्ही या फॉर्म्युल्याचा यूज करून तो क्वेश्चन इझिली सॉर्ट आउट करू शकता. मग यावरूनही जर का म्यू प्राईमची व्हॅल्यू ग्रेटर असेल दॅन म्यू प्राईमची व्हॅल्यू जर का ग्रेटर दॅन असेल म्यू, तर ऑब्व्हियसली बी प्राईमची व्हॅल्यू ही बी पेक्षा लेस असते. का, कारण की बी प्राईम हा म्यू प्राईमला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे आणि बी हा म्यूला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. म्हणजे एक तर फॉर्म्युला याच्यावर क्वेश्चन विचारू शकतात किंवा या प्रपोर्शनल रिलेशनवर क्वेश्चन विचारू शकतात. म्हणजे तुम्ही जो टॉपिक स्टडी करताय त्याच्यावर प्रोबॅबल कशा प्रकारचे क्वेश्चन सेट विभाग फॉर्म करू शकतो किंवा कसे क्वेश्चन फ्रेम करू शकतो हे तुमचं तुम्हाला सुद्धा कळालं पाहिजे. जर तुमचं तुम्हाला कळत असेल की सेट विभागावरती याच्यावर टॉपिक कसा क्वेश्चन करू शकतात,
तर समजून चालायचं आहे की तुम्हाला तो टॉपिक 100% क्लिअर झालेला आहे. ओके. सो या लेक्चरमध्ये आपला रोटेशनल स्पेक्ट्रा कंप्लीट झाला. याच्याशी असोसिएटेड प्रिव्हियस इयरचे जे काही क्वेश्चन आलेले असतील ते तुम्ही ओव्हरलुक करून बघा. वाटलं तुम्ही एका लेक्चरमध्ये तर लास्ट जसे आपण एकदा मागे घेतले तशी पीवायक्यू एक्सप्लेन करूच, बट तुम्ही हा थिअरी पार्ट डिस्कस केल्यानंतर जर का तुम्ही स्वतः सेल्फ पीवायक्यू बघितले तर तुम्हाला दिसेल की जो आपण थिअरी पोर्शन मध्ये घेतलेले त्यावर बेस तुमची प्रिव्हियस इयरची सारीचे सारी क्वेश्चन तुम्ही सेल्फ सॉल्व्ह करू शकता. ओके. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करू, तर जसा रोटेशनल स्पेक्ट्रा एक्सप्लेन केला तसाच व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा घेऊ नेक्स्ट लेक्चरमध्ये. त्यानंतरच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये रोटेशनल व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा घेऊ. त्यानंतरच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये रमन स्पेक्ट्रा. रमन स्पेक्ट्रा एकदा झाला म्हणजे तुमचा ऑफिशियली मॉलिक्युलर फिजिक्सचा पोर्शन काय होतो, कम्प्लीट होतो. मग एका लेक्चरमध्ये आपण ESR EPR म्हणजे इलेक्ट्रॉन स्पिन रेझोनन्स आणि इलेक्ट्रॉन EMR इलेक्ट्रॉन मॅग्नेटिक रेझोनन्स ते घेऊ, EMR ESR तेव्हा टॉपिक. आणि 1-2 लेक्चरमध्ये जर झालं समजा शक्य तर मग आपला लेझरवाला पोर्शन पण कम्प्लीट करू. ओके. थँक्यू.